सांगा आता 24 पक्षाचं सत्ता केंद्र आहे, म्हणजे एका विचाराचे आहे का ते? 24 पक्ष एकत्र होतं. आता आपल्या महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र येते. आखरी वैचारिक लढाई अलग गोष्ट आहे, सत्ता वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन करणार असं म्हटले ते. नीट पेपर फुटलेला आहे, सीटी. मला असं वाटतं का जे वाईट होत असेल तर त्या सगळ्या संदर्भात आंदोलन करणं काही गुन्हा नाही आहे. आंदोलन करणं असं कुठं गुन्हा? आम्ही पण आंदोलनातूनच आलोय आणि मी आंदोलन करतोय. मला एखादी गोष्ट नाही पटली आणि सत्य सांगून होत नसेल तर आंदोलन करावंच लागेल. आणि आंदोलन करणं हा गुन्हा आहे का? बरं, तुमच्या सरकारने जी कर्जमाफी केली आहे त्यामध्ये 2 लाखांची कर्जमाफी दिली आहे, केवायसी केल्यावर 1.5 लाख दिसत आहेत आणि प्रत्यक्ष खात्यात 1 लाख. हे प्रश्न फार चांगला विचारला. या प्रश्नाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जो गोंधळ आहे तो कमी होईल. पहिली गोष्ट काय आहे का, ज्या मध्यवर्ती बँक आहे त्याला हेअरकट लावला नाही, राष्ट्रीयकृत बँकला लावला. कारण ज्या कमजोर बँक आहे त्यांना सरसगट हे केलं आहे, म्हणजे पूर्ण पैसे सरकारनं भरले. राष्ट्रीयकृत बँकमध्ये काय केलं, मुद्दल आता सरकारनं भरणार आणि ज्याच्यावरचं व्याज आहे ही राष्ट्रीयकृत माफ करणार. त्यांना मुद्दल दिसतं, यादीमध्ये काय येतं, मुद्दल दिसतं. आता व्याज का दिसत नाही? कारण ते बँक माफ करणार आहे, त्याच्यानं पैसे पूर्णच माफ होईल. पण गोंधळ दिसत अंतर ते व्याज नाही, तेवढं मूळ रक्कम कमी दिसते. नाही, लक्षात घ्या. कुठं काही तसा एकंदरीत सर्क्युलर का आहे का, मुद्दल सरकार भरेल आणि त्याच्यावरचं व्याज आहे ते बँक माफ करेल, म्हणजे सगळंच माफ होईल. बँकेने फक्त असं सांगितलं की व्याज तुम्हाला भरावंच लागेल. काही नाही, बिलकुल नाही. असं भरा गोंधळ वाढत नाही. कुठला मॅनेजर काही वागत असेल तर त्याच्या कानपडीत आणायला मी आहेच ना शिल्लक. पण ते बँकेला जेव्हा सरकार पैसे देईल तेव्हा ती बँक भरेल ना? नाही, असं नाही आहे. तुम्ही लक्षात सांगा का, हा विश्वासाची गोष्ट आहे ना. आखरी जेव्हा बँकेनं ती यादी, सरकारनं जी यादी बँकेला दिली, अर्थातच पैसेच दिले असं आहे. त्याच्यानं असं कुठं झालंय का बाबा यादी दिली आणि सरकारनं पैसे दिले नाही, तर तसे छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले मधले काही नावं सुटले होते. ते काही 60-65 कोटीची तरतूद आता होणार आहे, त्यांना ते दिल्या जाणार आहे. तो काही अडचणीत येणार नाही. मूळ मुद्दा समजून घ्यायची गोष्ट अशी आहे का, असं कुठं होत असेल का मूळ रक्कम माझी कर्ज माझ्यावरचं 2 लाख आहे पण यादीमध्ये फक्त 1.5 लाख दाखवतं, तर हे त्याचं 1.5 लाख माफ होईल असं नाही, त्याचं पूर्णच माफ होईल. आगामी काळात भीमके शेतकऱ्यांसाठी सुद्धा आंदोलन उभं करणार आहे. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं का शेतकरी हा विषय एका राज्याचा नाही, पूर्ण देशाचा विषय आहे. कारण जे पण धोरणं होतात ते केंद्र स्तरावर होते आणि त्याच्यामुळं तोही निर्णय आखरी जे कमी आहे, आंदोलन म्हणजे काय तर कमी आहे ते सरकारला दाखवून देणे, तो आळसा दाखवून देणे. आणि ते दाखवणं म्हणजे चूक आहे का? फक्त आता कोणी सत्तेतले माणसं, मी आता विधान परिषदमध्ये गेलो, मी विधान परिषदमध्ये दाखवतो. जे विधान परिषदमध्ये नाही, खासदार नाही, आम्हाला ते रस्त्यावर येऊन दाखवतोय. मला तुम्ही मीडियावालेले मला हे समजत नाही. आंदोलन म्हणजे गुन्हेगार, म्हणजे तुम्ही असं त्याला गुन्हेगार करून टाकलं का? असं करणार काय, तसं करणार काय, असं होणार का, मग तुम्ही अडचणी देणार काय? आंदोलन करणार गुन्हेगार कसा असू शकतं? तुम्ही एवढा संकोच विचार का करता? ते आंदोलन करताय आणि तुम्ही सत्ताधारी आहे आणि आंदोलकामुळे नेहमी म्हणजे अडचणीत येतात. म्हणून तुम्ही एक सांगा, अडचणी हा विषय अलग आहे. आंदोलकाला एखादं आंदोलन सोडण्यासाठी आखरी चर्चा महत्वाची असते का नाही? मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.